नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण मराठीमध्ये विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत. 2021-22 ला इयत्ता 10वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही ऑनलाईन तासिका असणार आहे. काय झालंय, मागच्या 2 वर्षापासून इयत्ता 10वीतील जे सध्याचे विद्यार्थी आहेत ते 8वी आणि 9वी ला लगातार कोरोनाच्या काळामुळे पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. हा थेट प्रवेश मिळाल्यामुळं कुठेतरी मुलांना अभ्यासाची कमतरता भासतीये, कुठेतरी संकल्पना चांगल्या स्पष्ट झाल्या नाही किंवा आपण त्याचा स्वतःहून अभ्यासच केला नाही, अशा प्रकारचे अनुभव समोर आले. त्यातल्या त्यात मराठीमध्ये विज्ञान शिकणाऱ्यांचा रसही जरासा कमीच असतो. काय होतं, आपल्या आजूबाजूला जेव्हा शैक्षणिक संस्था आपण बघतो, मग ते कोचिंग क्लासेस का असेना, तिथे सेमी इंग्रजीवाल्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये शिकवलं जातं आणि मराठीवाले विद्यार्थी सुद्धा त्याच वर्गामध्ये बसतात. म्हणजे संकल्पना तर कळतात पण शब्द हे मराठीमधले असतात. मग नेमकं ह्याच गोष्टीला अनुसरून मी जे इयत्ता 10वीचं तुमचं मराठीतील विज्ञान घेतोय ते शास्त्रशुद्ध मराठीमध्येच असणार. मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार की तुम्हाला हे सगळे लेक्चर्स मराठीमध्येच मी तुम्हाला देणार. आता यासाठी मला प्रयत्न खूप जास्त करावे लागणार आहेत, कारण तशी तयारी मला इंग्रजीमध्ये लेक्चर घेताना कुठेही करावी लागत नाही, पण मराठीमध्ये घेताना ते शब्द मराठीतच सुचायला हवेत, मराठीतले शब्दच तुमच्याकडे यायला हवेत, कारण तुम्हाला जो पेपर लिहायचा आहे तिथे मराठी शब्दांचाच वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर कसं शिकणार आहोत आपण इयत्ता 10वीतले धडे तर सुरू करणार, पण त्याचा 8वी 9वी मध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, ज्या की आता 10वीला तुम्हाला लागलीच गरजेच्या असणार, त्या प्रत्येक संकल्पनांचा एक व्हिडिओ मी तुम्हाला देणार. त्यानंतर इयत्ता 10वीचा नियमित धडा मी सुरू करणार. म्हणजे काय होईल, तुम्हाला 8वी 9वीच्या संकल्पनांची पुन्हा एकदा उजळणी तर मिळेलच आणि त्यासोबत इयत्ता 10वीच्या संकल्पना स्पष्ट करताना, त्या शिकून घेताना तुम्हाला त्याचा फायदा देखील जाणवेल. ज्या ज्या गोष्टींचा मी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये नोंद करणार आहे ती तुमच्याकडे असू द्या. त्यासोबतच मी PDF फॉर्म मध्ये तुमच्या ग्रुपवरती सुद्धा माझ्या हस्ताक्षरामध्ये काही नोट्स पाठवेल, काही प्रश्नसंच पाठवेल, उदाहरणांची मदतही तुम्हाला त्यामधून मिळेल. त्या सगळ्यांची आपापल्याकडे नोंदी ठेवायच्या आहेत. लेक्चर चालू असताना जेव्हा सुद्धा तुम्हाला असं वाटेल की बोर्डावरचे काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करायची आहे, त्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहे आणि पुढे आपण त्या गोष्टींना सुरळीतपणे कंटिन्युटी मध्ये आणणार. मग आज सुरू करूया इयत्ता 10वीचा विज्ञानातील भाग 1चा पहिला धडा, गुरुत्वाकर्षण. तसं इयत्ता 10वीचं जे विज्ञान आहे ते 2 भागांमध्ये विभागले गेले, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2. विज्ञान भाग 1 हा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांच्याशी निगडीत असणाऱ्या धड्यांचा असतो, तो 10 धड्यांचा असतो. तर विज्ञान भाग 2 सुद्धा 10 धडे असणारा समाविष्ट असतो. या 10 पाठांमध्ये तुम्हाला 5 पाठ हे बायोलॉजी, बघा पुन्हा इंग्लिश शब्द सुचतोय मला, तर जैवशास्त्राबद्दल असतो, तर बाकीचे 5 धडे हे तुम्हाला पर्यावरणशास्त्रीय धड्यांमध्ये असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 10 धडे भाग 1 ला आणि 10 धडे भाग 2 ला आहेत. त्यापैकी आपण भाग 1चा पहिला धडा, गुरुत्वाकर्षणाचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्या की तुमच्या 8वी 9वी ला लागल्यात, त्याचा अभ्यास सुरू करणार आहे. बघा, विज्ञान भाग 1 इयत्ता 10वीचा, त्यातला पाठ क्रमांक पहिला, गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मग गुरुत्वाकर्षण म्हणल्यावर आपल्या डोक्यात एकच असतं की कुठलीही वस्तू जर एकदा सोडली की तिला पृथ्वीकडे ती ओढल्या जाते. आता मजा काय बाळांनो, गुरुत्वाकर्षण तुम्ही जे शिकलात ते ठीक आहे, तुम्ही पृथ्वीबद्दल गुरुत्वाकर्षण शिकला. इयत्ता 10वीला तुम्हाला सगळ्या वस्तूंबद्दल गुरुत्वाकर्षण शिकायचंय. पण गुरुत्वाकर्षण नेमकं आहे काय, तर ते एक प्रकारचं बल आहे, जे सगळ्यात सामान्य 4 बल आहेत जगभरामधले. 4 बल त्यापैकी एक म्हणजे गुरुत्वीय बल असतो. मग गुरुत्वाकर्षणासोबत बल हा शब्द आला म्हणून इयत्ता 8वीचा आपल्याला बल आणि दाब हा धडा बघणं गरजेचं मिळेल. बल व दाब इयत्ता 8वीचा हा पाठ क्रमांक 3 आहे. मग बल आणि दाब मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला शब्द डोक्यात येतो तो म्हणजे बल. बल म्हणजे काय,
बल म्हणजे काय तर कुठल्याही वस्तूला जर तुम्हाला गतीमध्ये जर आणायचं, आता 9वीत आपण शिकलोय, तर त्याला असंतुलित बल द्यावा लागतो. मग बल देणं म्हणजे काय, ढकलणे, ओढणे, उचलणे, ठेवणे, या प्रत्येक क्रिया करताना तुम्हाला वस्तूवरती बल प्रयुक्त करणं गरजेचं असतो. बल प्रयुक्त केलं आणि त्यातल्या त्यात तो जर असंतुलित बल असेल, म्हणजे ज्या दिशेने तुम्ही बल देताय त्याच्या विरुद्ध दिशेने होणारं घर्षण असू द्या किंवा विरुद्ध दिशेला असलेला बल असू द्या, तो बल जर समान नसेल तर त्याला असंतुलित बल म्हणायचं. आणि असंतुलित बलाने मी जर एखादी वस्तू ढकलली तर ती वस्तू काय होणार, ती गतीमध्ये येणार. म्हणून 9वीला गती शिकण्यापूर्वी आपण 8वीला बल शिकतो. बलाचे तसे मेन 2 प्रकार पडतात, संपर्क बल आणि असंपर्क बल. बघा, संपर्क बल म्हणजे काय, 2 वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होतंय पण तिथे संपर्क असणं गरजेचं आहे. जसं की घर्षण बल, मी रस्त्याने जेव्हा चालतोय तेव्हा चालताना माझे पाय हे जमिनीवरती घर्षण करायला पाहिजे. जोपर्यंत मी जमिनीवरती बल देत नाही तोपर्यंत मी पुढे चालू शकत नाही. मला जर 1-2 बार वरती मी जर स्वतःला जर उंचावलं आणि मी जर हवेतल्या हवेत पाय मारायला लागलो तर मी हवेत चालू शकत नाही, कारण तिथे मला घर्षण बल मिळत नाही. म्हणजे बल जे प्रयुक्त मी करायला चाललोय त्या बलासाठी मला संपर्क असणं गरजेचा असतो. त्यातल्या त्यात माझ्याजवळ एखादा फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल असेल, मग त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी जर मला जर फेकायचं आहे, त्याला जर किक मारायची आहे, तर त्यासाठी माझं त्या बॉलला लात लागणं गरजेची किंवा माझा स्पर्श लागणं तिथे गरजेचं आहे. हा स्पर्श जिथं गरजेचा असतो अशा बलाला आपण संपर्क बल म्हणतो. आता असंपर्क बल काय, जसं की गुरुत्वाकर्षण बल. बघा, गुरुत्वाकर्षणामध्ये 2 वस्तूचा कुठेही प्रकारचा संपर्क असणं गरजेचं नाही. हा पेन आहे, ही पृथ्वी आहे, आणि या दोघांमध्ये असणारा हा जो बल आहे हा बल कुठल्याही प्रकारे स्पर्श झालेला नसतो. यासोबतच तुम्ही चुंबकीय बल बघतात, लोहचुंबक. मग जर ध्रुव जर समान असतील तर ते लोहचुंबक एकमेकांपासून दूर जातात, आणि जर असमान जर ध्रुव असतील ते एकमेकांकडे ते आकर्षिले जातात. इथे जो बल तुम्हाला दिसून येतो त्या चुंबकांमधला तो सुद्धा एक प्रकारचा असंपर्क बल असतो. मग आपल्या महत्वाचा तर काय की असंपर्क बलामध्ये गुरुत्वाकर्षण नावाच्या बलाचा समावेश होतो. नेक्स्ट, बल शिकलो. आता या बलासोबत संतुलित आणि असंतुलित बल 1-2 मिनिटासाठी ऐकून घेऊ, कारण 9वीला तुम्हाला जेव्हा न्यूटनचे गतिविषयक नियम येतात त्यात संतुलित असंतुलित बल शिकणं गरजेचं असतो. बघा, संतुलित बल म्हणजे काय, इथे जर एखादा टेबल आहे, त्या टेबलवरती जर मी इकडून जर बल प्रयुक्त करतोय आणि टेबलच्या पलीकडे पण कुणीतरी जर बल प्रयुक्त करायला लागलं माझ्या एवढाच, तर त्याला संतुलित बल म्हणायचं. एखाद्या वस्तूवरती जर संतुलित बल प्रयुक्त केला तर त्या वस्तूची गती होत नाही, म्हणजे ती तिची जागा वेळेनुसार बदलत नाही. पण जर समोर कुणीही नाही आणि मी बल देतोय, त्यातल्या त्यात त्याच्यावरती लागणारं जे घर्षण बल आहे त्या घर्षण बलापेक्षाही माझं बल जर जास्त असेल तर ती वस्तू तिच्या जागेवरनं सरकणार, आणि जर ती वस्तू स्वतःची जागा बदलणार तर आपण म्हणू ती वस्तू गतीमध्ये आली. म्हणजे असंतुलित बल गरजेचा असतो वस्तूला गतीमध्ये येण्यासाठी. अशा प्रकारे संतुलित आणि असंतुलित बल आपण बघितले. आता पुढे बघायचं आपल्याला प्लावक बल. आता का शिकायचा प्लावक बल, तर इयत्ता 10वीला तुम्हाला गुरुत्वीय त्वरण नावाचा शब्द कळेल, आणि त्यात तुम्हाला कळेल की वस्तूच्या वस्तुमानाचा कुठलाच परिणाम गुरुत्वीय त्वरणावर होत नाही. म्हणजे काय, तर सोप्या शब्दात सांगायचं तर हा पेन मी एका उंचीवरनं, ठराविक उंचीवरनं जर सोडला आणि त्यातल्या त्यात मी एखादी वस्तू घेतली, सपोज पुस्तक घ्या किंवा मलाच एक उदाहरण म्हणून घ्या, एक 72 किलोचा मी आणि या 20 ग्रामचा हा पेन, आम्हाला जर एका ठराविक उंचीवरनं जर सोडलं तर पृथ्वीवरती किंवा जमिनीवरती आम्ही येताना समान वेगानेच खाली येणार. आता खूप जणांना हे ऐकून जरासं आश्चर्य वाटेल, काही जण म्हणतील सर शक्यच नाही, उदाहरणं पण देतील, काही जण म्हणतील सर पेपर घ्या, जोरात फेका किंवा पेपर सोडा, तो पेपर खाली येताना हळूवार येतो, त्यासोबत एखादा जड दगड घ्या, धरा, सोडला की तो पटकन खाली येतो. मग ही संकल्पना स्पष्ट करायला इथे अवघड जातं. खरं तर याच्याबद्दलची माहिती इयत्ता 10वीला पण तुम्हाला कळेल, पण तिथं प्लावक बल नावाचा शब्द वापरलेला असतो. तिथं हवेचा होणारा जो बदल आहे तो सांगितलेला असतो. मग आता ते का गरजेचं आहे,
तर इयत्ता 10वीला ज्यावेळेस तुम्ही या संकल्पना बघताल तेव्हा या संकल्पना स्पष्ट करताना तिथे वातावरणाऐवजी निर्वात पोकळीमध्ये केलेले तुम्हाला प्रयोग आढळतील. काय फरक आहे दोघांमध्ये? वातावरणामध्ये हवेचे कण असतात तर निर्वात पोकळीमध्ये हवेचे कण नसतात. सध्या हा रुमाल मी असा सोडल्यानंतर तो येताना थोड्याशा कमी वेगाने खाली येतो. त्याला कारण असतं की या हवेने या कापडावरती दिलेला एक उलट अर्थी बल. म्हणजे काय? तर या वस्तूला खाली येऊ नये म्हणून हवा त्याला विरोध करत असते. त्यातले त्यात मी हा गुंडाळून जर रुमाल टाकला तर पटकन येणार, आणि जर हा रुमाल मी असा पसरवला आणि खाली सोडला तर तो अतिशय हळुवारपणे खाली येणार. त्याचं कारण असतं प्लावक बल. बघा, प्लावक बल म्हणजे काय असतं? जेव्हा एखादी वस्तू आपण द्रव किंवा वायू या माध्यमामध्ये टाकतो त्यानंतर त्या वस्तूवरती वरच्या दिशेस म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध एक बल प्रयुक्त होतो, त्याला आपण म्हणायचं प्लावक बल. बघा, इथे आपण एक वस्तू घेतली आहे आणि या वस्तूवरती एक बल प्रयुक्त होणार आहे. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास मी तुमचा लिहिणारा रेग्युलर पॅड घेणार, रायटिंग पॅड. आपण रायटिंग पॅडला जर असा उभा जर टाकला पाण्यामध्ये तर तो डुबतो लवकर, त्याच्या तरंगण्याचे चान्सेस तिथे कमी असतात. पण तोच रायटिंग पॅड मी पाण्यात टाकताना जर तो आडवा जर टाकला तर काय परिणाम होणार? नक्कीच तो रायटिंग पॅड बुडण्याऐवजी काय होणार? तर तो तरंगणार. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा रायटिंग पॅड आहे. मी जर हा असा उभा जर पाण्यामध्ये टाकला तर याची जो काही पृष्ठभाग आहे तो फार फार कमी आहे आणि याचा पृष्ठभागाचा क्षेत्रफळ पण कमी असल्याने जर मी पाण्यात सोडलं की तो डुबणार. पण त्यासोबत जर मी हा रायटिंग पॅड जर असा जर पाण्यामध्ये जर टाकला तर असा टाकल्यामुळे त्याचा असणारा हा जो पृष्ठभागाचं जे क्षेत्रफळ आहे ते जरा जास्त असणार आणि त्यामुळं पाण्यामध्ये टाकला की काय होणार? पाणी या वस्तूला एक वरच्या दिशेला एक बल प्रयुक्त करणार. त्याच बलाला आपण प्लावक बल म्हणतो. मग प्लावक बल दोन गोष्टींशी संबंधित असतो. जी वस्तू तुम्ही एखाद्या द्रव माध्यमात किंवा वायू माध्यमात टाकताय तिचा असणारा क्षेत्रफळ, तर दुसरं म्हणजे ती वस्तू ज्या द्रव किंवा तुम्ही वायू माध्यमात टाकताय तिची घनता. या दोन गोष्टींशी निगडीत असतो. मग आता हे का गरजेचं आहे? तर ज्या वेळेस आपण हे सगळे प्रयोग गुरुत्वाकर्षणाबद्दलचे पृथ्वीवर करतो, पृथ्वीवर असणाऱ्या वातावरणामुळे म्हणजे हवेमुळे काय होतं? कुठेतरी या वस्तूंवरती प्लावक बल प्रयुक्त होतो. त्यामुळे वस्तू खाली येण्याऐवजी थोड्याफार प्रमाणात तिला उंचावलेला म्हणजे वरती जाणारा एक बल मिळतो आणि त्यामुळे वस्तू खाली येताना तिचा वेग मंदावतो. म्हणजे सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर एका 10,000 20,000 उंचीवरनं जर मी एखाद्या विमानामधनं जर उडी जर मारली, ज्याला आपण पॅराजम्पिंग म्हणतो, मग मी जर उडी जर मारली तर खाली येताना माझा वेग प्रचंड असेल. पण ती उडी मारताना जर मी पॅराशूट घेऊन उडी मारली आणि माझा पॅराशूट जर मी मोकळा केला तर त्या पॅराशूटच्या त्या क्षेत्रफळामुळे माझं असणारा जो काही वेग होता खाली येण्याचा तो थोडासा मंदावेल. म्हणजे माझ्यावरती किंवा त्या पॅराशूट वरती जो बल प्रयुक्त होईल तो असेल प्लावक बल. म्हणजे इथे काय झालं? इथे त्या क्षेत्रफळामुळे खाली येण्याचा वेग मंदावला. म्हणून आपण जे गुरुत्वीय त्वरणाबद्दल शिकणार आहोत इयत्ता 10वीला त्याला कारण असतं प्लावक बलाचं. म्हणून शक्यतोवर जेवढे पण प्रयोग केले जातात ते निर्वात पोकळीमध्ये केले जातात, जेणेकरून दोघांचंही येणारा जो निकाल आहे तो समान असायला हवा. अशा पद्धतीने इयत्ता 8वीच्या ह्या गोष्टी तुम्हाला कामाला येतात. यासोबतच बाळांनो, खूपदा काय होतं, आपण शाब्दिक उदाहरणांना घाबरतो. आता त्यातल्या त्यात काय झालंय, तुम्ही 8वी 9वीला कुठल्याही प्रकारचे जास्त शाब्दिक उदाहरणं सोडवले नाहीये. तुमच्या पुस्तकात पण आहेत, पण तुम्ही स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करताना जराशी कमी केली किंवा लागली त्या धड्यापुरतीच केली, पुन्हा त्याच्याकडे बघितलं नाही. काय होतं, इयत्ता 10वीला तुम्हाला भाग 1 मध्ये भरपूर प्रमाणामध्ये शाब्दिक उदाहरणे येतात. 11वी 12वीला सुद्धा जेव्हा तुम्ही विज्ञान घेणार, सायन्स घेणार, त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त प्रमाणात शाब्दिक उदाहरणांची तयारी करावी लागणार. कारण शाब्दिक उदाहरणात मार्क जाण्याचे चान्सेस पण कमी असतात. तुम्हाला कुठेही प्रकारचा रट्टा मारावा लागत नाही, पोपटपंची करावं लागत नाही, प्रश्नोत्तर पाठ करावं लागत नाही. कारण इथे सरळ सरळ दिलेली माहिती असते,
त्या माहितीवरनं तुम्ही दिलेल्या बाबी लिहितात, फॉर्म्युला वापरतात, सूत्र वापरतात आणि त्यानुसार उत्तर सोडवता. मग नेमकं काय चूक होते शाब्दिक उदाहरणं सोडवताना, तर ती होते एककाची. तुम्हाला राशी आणि त्याचे एकक माहिती पाहिजे आणि एककाच्या पद्धती पण माहिती पाहिजे. बघा, राशी आणि एककाच्या पद्धती आपण बघून घेऊया. आता एकक, एखाद्या राशीचं जर मोजमाप करायचं तर मोजमाप करण्यासाठी गरजेचं असतं एकक. एककाच्या पद्धती आहेत. पद्धत असते MKS नावाची पद्धत, CGS नावाची पद्धत आणि SI नावाची पद्धत. आता हे शब्द इंग्रजीमधून घेण्यात आलेले आहेत म्हणून सरळ सरळ तसेच लिहावं लागतात. इथे प्रत्येक वेळेस सगळ्यात सुरुवातीला आपण अंतराबद्दल बोलतो म्हणजे लांबी, नंतर आपण बोलतो वस्तुमानाबद्दल आणि नंतर आपण बोलतो काळ किंवा वेळाबद्दल. अशा प्रकारे लांबी, वस्तुमान आणि काळ याबद्दल बोलायचंय. MKS या पद्धतीमध्ये M म्हणजे असतो मीटर, K म्हणजे असतो किलोग्राम, S म्हणजे असतो सेकंद. बघा आपण मराठीमध्ये लिहून काढूया. मीटर, किलोग्राम, सेकंद. तर CGS मध्ये असतो सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. तर जी SI नावाची पद्धत आहे त्याला म्हणतात इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट आणि त्याचा ऍक्च्युअली फ्रेंच शब्द आहे ला सिस्टम द इंटरनॅशनल ऑफ युनिट्स. आता अशा या प्रकारामध्ये पूर्ण जगभरात सगळ्यांना मान्य असणारं एकक वापरलं जातं. जसं बघा, एक छोटासा फरक सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे गाड्यांचा जो वेग असतो, आता खरं तर वेगाचं जर आपण जर एकक घ्यायला गेलो तर ते मीटर प्रति सेकंद असं असतं, पण गाड्यांचा वेग आपण घेतो किलोमीटर प्रति तास, हा भारतामध्ये असतो. जर तुम्ही अमेरिकेत जर बघितलं तर अमेरिकेतील गाड्यांना किलोमीटर प्रति तास असा वेग नसतो, तर तो असतो मैल प्रति तास. मग ही जी प्रत्येक देशामध्ये असणारी जी पद्धत आहे, एककाची वेगवेगळी पद्धत आहे, त्या सगळ्या पद्धती वेगवेगळ्या. पण SI म्हणजे काय, तर इंटरनॅशनल लेवलवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्यांनी मान्यता दिलेलं एककच आपल्याला वापरावं लागतं. जसं की आपण भारतामध्ये वस्तू मोजताना किलोग्राम मध्ये मोजतो, धडा म्हणतो म्हणजे 5 किलोग्राम म्हणतो. पण जेव्हा वेळेस तुम्ही लंडनला जाणार, ग्रेट ब्रिटन मध्ये, तर ग्रेट ब्रिटन या देशामध्ये तुम्हाला पाऊंडने वस्तू घ्यावी लागते. मग हे जे सगळे पद्धती आहेत त्या पद्धतींचा समावेश आपल्याला इथं करायचा. फार डीप मध्ये जात बसणार नाही. एककाच्या दोन मेन पद्धती लक्षात ठेवा. एक म्हणजे MKS आणि दुसरी म्हणजे CGS. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंद, जे आपण मोजतोय लांबी, वस्तुमान आणि काळाबद्दल. तर CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्राम, सेकंद, जे पण आपण बोलतोय लांबी, वस्तुमान आणि काळाबद्दल. तर हे दोन प्रकारच्या पद्धती आहेत. मग जर आपण वेगवेगळ्यांचे एकक जर घ्यायला गेलो, सपोज मला बोलायचंय लांबी बद्दल, तर लांबी मी मोजणार MKS मध्ये मीटर मध्ये मोजणार, CGS मध्ये मी सेंटीमीटर मध्ये मोजणार. जर मला एखाद्या वस्तूचं वस्तुमान मोजायचंय तर MKS सिस्टम मध्ये मी त्याला किलोग्राम मध्ये मोजणार, तर CGS सिस्टम मध्ये मी त्याला केवळ ग्राम मध्ये मोजणार. त्यानंतर जर आपल्याला काळ मोजायचा आहे, वेळ मोजायचा आहे, तर आपण त्याला नेहमी केवळ आणि केवळ सेकंदामध्येच मोजत असतो, दोन्ही प्रकारच्या पद्धतीमध्ये. यासोबतच काय, या धड्यामध्ये बल नावाच्या 8वीच्या धड्यामध्ये तुम्हाला बलाचं एकक लिहून दिलेलं आहे. बघा, बलाचं एकक असतं न्यूटन. न्यूटन N नावाचं चिन्ह त्याच्यासाठी वापरतात. तर त्याचं जे छोटं युनिट असतं, न्यूटनचं छोटं युनिट, ते असतं डाइन. तर अशा प्रकारे तुम्हाला दोन प्रकारच्या पद्धती माहित पाहिजे. म्हणजे बलाचं जे एकक आहे ते न्यूटन पण आहे आणि डाइन पण आहे. पण न्यूटन हे मोठं म्हणजे MKS पद्धतीतील एकक आहे, तर जे CGS पद्धतीतील आहे ते आहे डाइन. आता खरं तर हे न्यूटन काय आहे, नेमकं कसं आहे, हे आपण इयत्ता 9वीच्या याच्यामधलं बघूया. पण सध्या तरी गरजेचं काय, तर तुम्हाला दोन पद्धती माहिती पाहिजे आणि या पद्धतीच्या व्यतिरिक्त सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा अदलाबदल जमली पाहिजे.
म्हणजे काय, मी याला पुसून घेतोय, तुम्ही रफ करण्यापूर्वी तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करू शकता आणि महत्त्वाची माहिती लिहून घेऊ शकता. तर मी आत्ताच बोलल्याप्रमाणे एककातील बदल सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे कसा, 1 किलोग्राम म्हणजे असतं 1000 ग्राम. 1 मीटर बरोबर असतो 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे असतो 1000 मिलीमीटर. बघा बाळांनो, इयत्ता 8वीलाच तुम्हाला या तिसऱ्या पाठामध्ये काही शाब्दिक उदाहरणं दिलेत. जस्ट प्रॅक्टिस म्हणून करा बरं. त्यातल्या खूप जणांना असं दिसेल की 1000 लिहिताना 10⁻3, 100 लिहिताना 10⁻2 लिहितोय. हे का गरजेचं आहे? बघा, तुम्हाला ज्या वेळेस पण वैज्ञानिक गणित दिलेले असतील, समीकरण दिलेले असतील, त्यावेळेस सोडवताना शक्यतोवर सगळे ज्या किमती असतात त्या 10च्या घातांकाच्या रूपातच घ्यायच्या. आणि 10च्या घातांकाच्या रूपात जर घेतलं तरच त्या प्रश्नाला सोडवताना सोयीस्करपणा तुम्हाला लाभेल. मग 10चा घातांक कसा बनवायचा, दशांश चिन्ह कसा बदलवायचा, याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुढील एक व्हिडिओ मी त्या संबंधी सुद्धा काढणार, कारण खूप साऱ्या बाबतीत गणितीय गोष्टी आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे शाब्दिक उदाहरणं सोडवताना. तर हे सगळ्या प्रकारची मोजमाप तुम्हाला जमली पाहिजे. जसं आपण वस्तुमानासोबत आकारमान पण बघतो. आकारमानाचं एकक बघा, आकारमान. इंग्रजीमध्ये त्याला व्हॉल्यूम म्हणतात, म्हणून आकारमानाचं चिन्ह व्ही धरतात. एमकेएस सिस्टम मध्ये खरं तर त्याचं आकारमान असतं क्युबिक मीटर म्हणजे घन मीटर मध्ये. तर सीजीएस पद्धतीमध्ये क्युबिक सेंटीमीटर म्हणजे घन सेमी अशा प्रकारचं त्याचं एकक असतं. आता काय फरक आहे बघा दोघांमध्ये, दोघांमधला फरक कसा करतात हा सुद्धा तुम्हाला 8वीलाच गरजेचा होता आणि 8वीच्या विद्यार्थ्याला येतोही. 1 घन मीटर म्हणजे काय, तर 10⁻6 घन सेमी. आता या घन सेमीचा अर्थ काय? आता आकारमान मोजताना आपण कधीच दूधवाल्याला म्हणत नाही की मला 100 सेमी घन एवढं दूध द्या. आपण लिटर आणि मिलीलिटर वापरतो. तर तेच शब्द जराशे इकडे वापरलेले आहेत. म्हणजे कसं, 1 लिटर बरोबर आहे 10⁻3 DM³. तर 1 मिलीलिटर म्हणजे 1 मिलीलिटर म्हणजे 1 घन सेंटीमीटर. हे घन सेंटीमीटर म्हणजेच मिलीलिटर असतं. जेव्हा 1000 मिलीलिटर एकत्र येतात तेव्हा बनतो 1 लिटर. त्या 1 लिटरला अजून एक शब्द आहे हा DM³. आणि 1 मीटर क्यूब म्हणजे काय असतं बघा, 1 मीटर क्यूब किंवा मीटरचा घन म्हणजे तब्बल 1000 लिटर असा त्याचा अर्थ होतो. गोंधळला असा एकदा या सगळ्यांची नोंद तुमच्याकडे ठेवा आणि त्याची मदत घेत चला. या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत चला. शब्द कळला पाहिजे. मिलीलिटर आणि घन सेमी हे समान शब्द आहेत. तर 1 घन मीटर म्हणजे तब्बल 1000 लिटर एवढं असतं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. तर बाळांनो, हे झाले इयत्ता 8वीशी निगडीत असणारं गुरुत्वाकर्षणाचा बेस. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 9वीतील कोणकोणत्या गोष्टींची गरज तुम्हाला इयत्ता 10वीला पडेल याचा एक व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.